आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती ईडीने मागवली असल्याची माहिती मिळते। ईडीने मुंबई पोलिसांना तशा प्रकारचं पत्र पाठवलंय आणि पेडणेकर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडीने माहिती मागवली असल्याची माहिती मिळते। तर किशोरी पेडणेकर यांनी बॉडी बॅग प्रकरणात 50 लाखांचा घोटाळा केल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख आहे आणि वेदांत कंपनीकडून पेडणेकर यांना कमिशन मिळाल्याचा देखील यामध्ये आरोप आहे। पेडणेकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा सध्या ईओडब्ल्यू कडून तपास सुरू आहे आणि आता दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती ईडीने मागवलेली आहे। ईडीने मुंबई पोलिसांना तसं पत्र पाठवलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे का? कारण ईडीने मुंबई पोलिसांना पत्र पाठवून माहिती मागवलेली आहे गुन्ह्यांची, काय अपडेट? किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात, कारण अत्यंत महत्त्वाची घडामोड ही मानली जाते। आता वेदांत कंपनीच्या अधिकृत म्हणजे वेदांत कंपनीला सुद्धा समन्स बजावलं जाऊ शकतं आणि त्यांच्या संचालकांची जबाब घेतले जाऊ शकतात आणि खाते आणखीन माहिती या सगळ्यांच्या विसंगतीच्या आधारावर ईडी पुढचा तपास ईसीआयआर दाखल करू शकते। कारण मुंबई ईओडब्ल्यू करत असलेल्या तपासाची पूर्ण माहिती ईडीने ज्या पद्धतीने मागितलेली आहे त्या पद्धतीनेच ईडीची ईसीआयआर दाखल करायची तयारी नक्कीच दिसून येते। आणि जर का ईसीआयआर दाखल झाला तर किशोरी पेडणेकर यांच्या मागे ईडीचं शुल्क कास्ट नक्कीच लागू शकतं। वेदांत कंपनीकडनं जे 50 लाख रुपयाची नेमकी हेराफेरी झाली आहे का आणि बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये अवास्तव किंवा अवाजवी किंमत या आधारावरच ही दर खरेदी झाली आहे का? किशोरी पेडणेकर यांच्या कौटुंबिक घरातल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोणत्या कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार झालाय का? असे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आधारावर हा पूर्ण तपास होऊ शकतो आणि किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत नक्कीच वाढू शकते जर ईडीने ईसीआयआर दाखल केला तर। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राज्यात शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने आता सत्ता समीकरण बदललेली आहेत आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, खाते वाटपही झालं। असं असलं तरी अद्याप पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये। अशातच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री पदावरून वातावरण तापण्याआधीच राज्य सरकारनं खुशकीचा मार्ग काढलाय। सरकारनं कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची थेट यादीच जाहीर केलेली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात। मात्र 3 पक्षांमुळे होणाऱ्या पालकमंत्री पदाचा वाद टाळण्यासाठी आता राज्य सरकारनं तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे। तसंच ज्या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी मंत्री उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। तिकडे धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून 2 गटात वाद उफाळल्याची घटना समोर आली आहे। शिरपूर तालुक्यातील सांगवी इथे आदिवासी दिनानिमित्त लावलेला बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आला होता आणि यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। तसंच काही काळ रास्ता रोको देखील करण्यात आला होता। वातावरण तापल्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, तर धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून 2 गटात वाद उफाळल्याची ही घटना आहे। शिरपूर तालुक्यातील सांगवी इथे आदिवासी दिनानिमित्त लावलेला बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आला होता आणि यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। यामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत आणि काही काळ रास्ता रोको देखील करण्यात आला होता। दरम्यान वातावरण तापल्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता इथे पाहायला मिळते। कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। दरम्यान बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते आणि संतप्त नागरिकांनी इथे रास्ता रोको देखील केलेला आहे। तिकडे नाशिक शहरात अंबड रोडवर 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं 2 तरुणांना